तुमची हळद जर पिवळी पडत असेल आणि आता खताचा जर पहिला डोस दिलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही पाहता आता ही आमची हळद आहे. तिला लागवडीनंतर 35 दिवसाचा आपण जो खताचा पहिला डोस दिलेला आहे. पण आता पहिला खताचा डोस दिल्यानंतर आता या हळदीला आता आपल्याला 2-3 गोष्टी करणं गरजेचं असतं. ते म्हणजे आता आपण जो खताचा पहिला डोस दिलेला आहे तो म्हणजे नत्र, स्फुरद, पालास, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, सूक्ष्म अन्नद्रव्ये या सगळ्यांचा आपण जो डोस दिलेला आहे तो खताचा डोस दिल्यानंतर या हळदीच्या पिकाला किंवा कुठल्याही वनस्पतीला वैज्ञानिक दृष्ट्या याला जशाला तसा तो खत ऍब्झॉर्ब करता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला दुसरे काही अन्न घटक किंवा दुसरे काही आपल्याला जे जे बॅक्टेरिया असतात ते देणं गरजेचं असतं. आपल्या शेतामध्ये जर ते बॅक्टेरिया व्यवस्थित प्रमाणात जर उपलब्ध असतील तर अतिउत्तम आहे, आणि जर नसतील तर आपल्याला तो त्या खताचं पुरेपूर या ठिकाणी हळदीला अब्सॉर्ब करण्यासाठी काही बॅक्टेरिया देणं गरजेचं असते. उदाहरणार्थ जसं की आपण जर नत्र आणि स्फुरद जर शोषण्यासाठी या हळदीला जे आपण जीवाणू देतो किंवा ह्युमिक देतो तर ते ॲझोटोबॅक्टर जीवाणू आपल्याला देणं गरजेचं आहे. जेणे की ते ॲझोटोबॅक्टर जीवाणू ज्या जमिनीमध्ये असणारं नत्र आणि स्फुरद यांचं या हळदीला किंवा वनस्पतीला ऍब्झॉर्ब करण्यासाठी ते मदत करतात, किंबहुना सर्व त्याचं विघटन करण्यासाठी ते ॲझोटोबॅक्टर जीवाणू नत्र आणि स्फुरदचं विघटन करतात आणि ते हळदीला शोषण्यासाठी खूप मदत करतात. आणि दुसरं असं की आपण जो पोटॅश देतो घटक म्हणजे के नावाचा पोटॅशियम घटक जो देतो, पोटॅशियम घटक पण जमिनीमध्ये आपल्याकडे तसा मुबलक प्रमाणामध्ये सापडतो. तरी पण आपण या हळदीला या जे खादाड पिकं असतात या पिकांसाठी आपण पोटॅशची गरज मोठ्या प्रमाणामध्ये असते. जसं की नत्राची गरज असते तसंच पोटॅशची पण चांगल्या पद्धतीने याला पण वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये थोडा थोडा पोटॅश द्यावा लागणार आहे. तसं आपण शिफारसीनुसार सगळ्यांनी पोटॅश खत दिलाच असेल. पण पोटॅश जे घटक आहे ते पोटॅश अब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला बॅक्टेरियाची गरज असते, म्हणजे सूक्ष्मजीवांची गरज असते, जेणेकरून जमिनीमध्ये असणारा नैसर्गिकरित्या आढळणारा पोटॅश आणि आपण वरतून दिलेल्या खताच्या रूपानं दिलेला पोटॅश, तर पोटॅश मोबिलायझिंग जे बॅक्टेरिया असतात म्हणजे त्याला केएमबी बॅक्टेरिया असं म्हणतात. तर ते बॅक्टेरिया आपण जे काय बाजारामध्ये ज्या ज्या नावानं काय उपलब्ध असतील ते केएमबी बॅक्टेरिया देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये साठलेला जो पोटॅश आहे, आपण टाकलेला वरतून खत आहे, ते खत सगळं त्या हळदीला आपल्या पिकाला शोषता आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जी हळद आहे ती आपली चांगल्या पद्धतीनं वाढण्यासाठी तिला गरजेचं होतंय. आणि आता जो दिसणारा जो पिवळेपणा आहे ते घाबरण्याचं कारण नाही. सगळ्यांनी आताच नत्राचा डोस दिलेला आहे, कारण नत्र जास्तीत जास्त या पिकांना स्थिरीकरण करता येत नाही नैसर्गिकरित्या. त्यामुळं रायझोबियम असेल किंवा इतर जे ॲझिटोबॅक्टर जीवाणू असतील ते तुम्ही दिले की हळूहळू तुमची हळद हिरवी व्हायला सुरुवात होईल. आणि जर होतच नसेल, हे देऊनही होत नसेल, तर मग आपल्या हळदीला विशेष अशी ट्रीटमेंट करावी लागेल. म्हणजे तिची काय आपल्याला तिची कंदकुज होत आहे किंवा आणखी काय होत असेल तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पण प्राथमिक स्तरावर तुम्ही जर युरिया दिला असेल, नत्र दिलं असेल, स्फुरद दिलं असेल, पोटॅश दिला असेल तर तुमची हळद हिरवी व्हायला आता वेळ लागणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि त्यानंतर आणखी अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.